मेधा कुलकर्णी भाजपच्या पुण्यातील नेत्या, मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोथरूड मतदारसंघातून त्यांचं तिकीट कापलं आणि चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। चंद्रकांत पाटील हे इथून दोनदा निवडून आले आणि मंत्रीही झाले। तिकीट कापल्याची सल मेधा कुलकर्णी यांनी वेळोवेळी जाहीरपणे बोलून दाखवली। शेवटी पक्षाने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर घेत त्यांची नाराजी दूर केली। पण भाजपच्या नेत्याशी संबंधित यशवंत सहकारी बँकेतील 140 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक पवित्रा का घेतलाय, त्या थेट गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना का भेटल्या, यातून पुण्यातील राजकारण पुन्हा तापणार का, पाहूयात या व्हिडिओमधून। भाजप नेत्याने बँक खाल्ली, 127 कोटींचं कर्ज बनावट संस्थांच्या नावावर। सातारा जिल्ह्यातील फलटण येथील यशवंत नागरी सहकारी बँकेमध्ये 140 कोटींचा कर्ज घोटाळा झालाय। या कर्जामध्ये तब्बल 127 कोटींचं कर्ज बनावट संस्थांच्या नावावर आहे। भाजपचे नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर हे बँकेचे अध्यक्ष होते। त्यांच्या काळात हा घोटाळा झालाय। त्या प्रकरणी शेखर चरेगावकर यांच्यासह त्यांचे बंधू भाजपचे पदाधिकारी शार्दूल चरेगावकर यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल झालाय। मेधा कुलकर्णी चरेगावकरांविरुद्ध थेट अमित शहांना भेटल्या। या घोटाळ्या प्रकरणातील ठेवीदारांना भेटण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी या थेट कराडला गेल्या होत्या। त्यांनी ठेवीदारांची बैठक घेऊन त्यांचं गाऱ्हाण ऐकून घेतलं। ठेवीदार आणि काही कर्जदारांच्या तक्रारींची पोलिसांकडून दखल घेतली जात नाही। या बँकेवर प्रशासक नियुक्त करून बँकेच्या कारभाराची चौकशी व्हावी, संचालकांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली। भाजप नेत्याविरुद्ध मेधा कुलकर्णी यांनी घेतलेली आक्रमक भूमिका चर्चेचा विषय बनलाय। काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। कोणाच्या नादी लागताय मेधा कुलकर्णी यांना धमकी? शेखर चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल चरेगावकर यांनी मला धमकीचा फोन केला, असा आरोप मेधा कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केलाय। कोणाच्या नादी लागताय? याआधी आम्ही त्यांचं तिकीट कापलं, यापुढे देखील त्यांचं तोंड कसं बंद करायचं हे आम्हाला माहिती, अशी धमकी शार्दूल चरेगावकर यांनी दिल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केलाय। या प्रकरणात अधिकाऱ्यांवर सरकारमधील लोकांकडून दबाव असल्याचा दावा देखील खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलाय। मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या आरोपातून अनेक अँगलची लिंक लागते। 2014 ते 2019च्या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते। त्याच काळात शेखर चरेगावकर यांना महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचं अध्यक्षपद देण्यात आलं। या पदाला राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे। शेखर चरेगावकर हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निकटचे असल्याचं बोललं जात आहे। तसेच पुण्यातील खासदार मुरलीधर मोहोळ हे केंद्रात राज्य सहकार मंत्री आहेत। मात्र त्यांची भेट न घेता मेधा कुलकर्णी या थेट अमित शहांना भेटल्या। मोठ्या घोटाळ्यात ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांची भूमिका चांगलीच आहे, पण चरेगावकरांचा बंदोबस्त करून तिकीट कापल्याचे उट्टे काढण्याची संधी या प्रकरणामुळे मेधा कुलकर्णी यांना मिळाल्याची राजकीय चर्चा सुरू आहे। तर मंडळी, या 140 कोटींच्या घोटाळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।